अतिवृष्टीने खराब झालेल्या ग्रामीण रस्ते दुरुस्ती होणार वेगाने, शासन निर्णय निर्गमित. मुंबई 9 फेब्रुवारी 2023. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीला आता मोठी गती मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने या कामांसाठी एक विशेष कार्यक्रम मंजूर केला असून त्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. अतिवृष्टीमुळे होणारे रस्ते व पुलांचे नुकसान हे आकस्मिक स्वरूपाचे असल्याने नियमित अर्थसंकल्पीय तरतुदीतून ही कामे तातडीने करणे शक्य होत नव्हते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने 30542911 हे स्वतंत्र नवीन लेखाशीर्ष उघडून विशेष निधीची व्यवस्था केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती या योजनेअंतर्गत अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील बाधित रस्ते व पुलांचा आढावा घेऊन दरवर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करेल. या कामांना मिळणारं प्राधान्य: गावांना किंवा मुख्य रस्त्यांना जोडणारे पूल, रपटे व मोऱ्यांचे नुकसान झाले असल्यास वाहतूक सुरळीत करण्यासाठीची कामे सर्वप्रथम केली जातील. मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झालेल्या आणि सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांच्या भरावांची दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजनांची कामे दुसऱ्या प्राधान्यक्रमावर असतील. पारदर्शकता आणि दर्जावर भर: कामांचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम राहण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षक SQM यांच्यामार्फत तपासणी केली जाणार आहे. तसेच पारदर्शकता राखण्यासाठी काम सुरू होण्यापूर्वी, काम प्रगतीत असताना आणि काम पूर्ण झाल्यावर छायाचित्रे, फोटोग्राफ्स घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.